नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ सर्वांना। आज आपण बनवणार आहोत अस्सल महाराष्ट्रीयन पद्धतीची गावरान चवीची झणझणीत भरली वांगी। ही भाजी दिसायला जितकी सुंदर दिसते, चवीला तितकीच अप्रतिम लागते। चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। सर्वात आधी साहित्य बघूया। पाव किलो काटेरी वांगे घेतलेले आहे, अर्धी वाटी भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे, 2 मोठे चम्मच किसलेले खोबरे घेतलेले आहे, एक बारीक कट केलेला कांदा घेतलेला आहे, आलं लसूण पेस्ट घेतलेली आहे, मसाले घेतलेले आहे, चटणी, हळद, मसाला आणि मीठ। फोडणीसाठी तेल, मोहरी आणि जिरं घेतलेलं आहे। सर्वात आधी वांगी छान स्वच्छ धुवून घेऊ। वांगी छान धुतल्यानंतर वांग्याला मधून अशा प्रकारे 4 काप देऊया। हे कट केल्यामुळे वांग्यातली लागलेली कीड आपल्याला दिसेल। सगळे अशाच प्रकारे सगळे मध्यभागी असेच कट करून घेऊ। आता आपण सारण तयार करून घेऊ। एका बाउल मध्ये शेंगदाण्याचा कूट घेते, शेंगदाण्याचा कूट, खोबरे, एका बाउल मध्ये शेंगदाण्याचा कूट घेतलाय, खोबरं, अद्रक लसूण पेस्ट, चवीनुसार तिखट, हळद, मसाला, मीठ घेऊया। आता आपण ह्याच्यात थोडं तेल टाकून हे मिश्रण एकजीव करून घेऊ। थोडी कोथिंबीर, हे सर्व मिश्रण आपण एकजीव करून घेऊ। तयार झाला मसाला वांग्यामध्ये व्यवस्थित भरून घेऊया। मसाला हा छान दाबून दाबून भरायचा आहे। याप्रमाणे वांग्यामध्ये आपल्याला मसाला हा व्यवस्थित भरून घ्यायचा आहे। थोडा मसाला शिल्लक ठेवायचा आहे, जो आपण ग्रेव्हीसाठी वापरणार आहोत। त्याचप्रमाणे आपण सगळे वांगे हे बनवून घेतलेले आहेत आणि एवढा मसाला शिल्लक राहू दिला आहे। आपण ग्रेव्हीसाठी याचा वापर करणार आहोत। 2-3 चम्मच तेल घेऊया कुकरमध्ये। तेल गरम झालंय। तेल गरम झाल्यावर मोहरी तडतडून घेऊ। 1 चम्मच, 1 चम्मच जिरे, नंतर कांदा परतून घेऊ। तेलामध्ये फ्राय करायला उरलेला मसाला हा टाकून देऊ। त्यानंतर ही भरलेली वांगी आपण याच्यात टाकून देऊया। छान 2 मिनिटं फ्राय करूया मसाल्यामध्ये। वांगे हे परतवत राहायचे आहेत, कारण ते छान फ्राय होत आहेत। आता याच्यात पाणी घालूया।
थोडं मीठ टाकूया. आपण पाणी ॲड केल्यामुळे भाजी आपली आलणी व्हायला नाही पाहिजे, म्हणून आपण त्याच्यात थोडं मीठ ॲड केलेलं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, गरम पाणी वापरल्याने भाजीला छान तरी येते, म्हणून आपण भाजीसाठी गरम पाणी यूज केलेलं आहे. चला आता आपली भरली वांगी तयार आहेत. बघा किती छान स्ट्रक्चर या भाजीला आलेलं आहे. किती छान अशी आपली भाजी तरी किती छान सुटली तिला. तुम्ही ही भाजी गरमागरम बाजरीची भाकरी किंवा पोळीसोबत खाऊ शकता. ही रेसिपी कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया असेच एका नवीन रेसिपीसह. धन्यवाद.